भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे 2014 पासून मार्गक्रमणा केलेली आहे त्याच्यामुळे तरुण उच्च शिक्षित आणि त्याचबरोबर समाजाची मान्यता असलेले असे सर्व घटकांमधून तरुण आणखी समजा इतर जनता ही या महायुतीच्याकडे ही आकृष्ट झालेली आहे, विशेषतः भारतीय जनता पार्टीकडे आकृष्ट झालेली आहे आणि त्यामुळे उच्च शिक्षित असतील आणि त्याचबरोबर जुने जाणते अशा प्रकारचं सर्वांचं संगम असलेले असं नेतृत्व हे भारतीय जनता पार्टीकडे होतं। त्याच वेळेला या इथे विरोधी पक्षाने मात्र फक्त नकारात्मक असं राजकारण त्यांनी केलं, नकारात्मक असा प्रचार केला आणि त्यामुळे त्यांना अतिशय मर्यादित असं यश लाभलेलं आहे। त्यांना यश लाभलंय हे नक्कीच मान्य करतो, परंतु तो पूर्णपणे नकारात्मक याच्यासाठी होता की केलेला विकास, ह्या विकासाच्या बद्दल त्यांनी कोणत्याही प्रकारे चर्चा केली नाही, कुठेही चर्चा केली नाही, फक्त आणि फक्त गैरसमज त्यांनी निर्माण करायचा त्यांनी प्रयत्न केला। आणि प्रभाग 14 म्हणजे आम्ही तिथे ह्या पनवेल महानगरपालिकेमध्ये सर्वाधिक कामं ही प्रभाग 14 मध्ये आम्ही केली, 500 कोटीपेक्षा जास्तीची, म्हणजे त्यामध्ये हेडक्वार्टर असेल, या हेडक्वार्टरचीच काम हे 300 कोटीवरती होईल। आणखी त्याचबरोबर हिरकणी हॉस्पिटल ज्याचं 150 कोटीचं काम आहे, आम्ही समजा 100 कोटीच्या पेक्षा जास्तीची इथे रस्त्यांची कामं केली, ज्याच्यामध्ये साईनगर असेल, बावन बंगला असेल, आणखीन त्याचबरोबर मोहल्ला परिसरामध्ये मग तो लायन्स गार्डन ते कोर्टापर्यंत असेल, त्याचबरोबर लेंडाळे तलावाचा असेल, पटेल मोहल्ल्यामधील नाल्याचा असेल, अशी भरपूर कामं केली आम्ही। कच्ची मोहल्ला, पटेल मोहल्ला साठी पंतप्रधान आवास योजनेची कामं सुद्धा त्या इथे चालू केलेली आहेत, ज्याच्यामुळे गरिबांना अतिशय वाजवी दरामध्ये म्हणजे फक्त 12 लाख ते 14 लाख रुपयामध्ये असं त्यांना घर भेटणार आहे। तर अशा प्रकारे अनेक विकासाची कामं सुद्धा चालू केली। माननीय इक्बाल काझी यांच्याबद्दल त्या इथे वैयक्तिक असं आदर फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे, परंतु तेथे जातीय राजकारणाचा रंग द्यायचा प्रयत्न केला। भारतीय जनता पार्टी बद्दल एक सांगता इथे दुष्प्रचार करण्याचा प्रयत्न केला गेला, ज्याच्यामुळे प्रभाग 14 मध्ये तेथील आमच्या उमेदवारांना त्या इथे पराभवाला हे सामोरं जावं लागलेलं आहे। नक्कीच आम्ही विकासाचं असलेलं महत्व ह्याच्याकडे आम्ही जास्त महत्व दिलं आणि हा जो दुष्प्रचार होणार आहे या दुष्प्रचाराकडे आम्ही लक्ष देण्यात आम्ही कमी पडलो आणि उमेदवार मात्र विरोधी पक्षाचे उमेदवार मात्र त्याच्यात यशस्वी झालेले आहेत। ठीक आहे, आता याच्या पुढील काळ सुद्धा प्रभाग 14 मध्ये आम्ही मात्र विकासाची कामं ही करतच राहणार आहोत। तेथील नगरसेवक कोणीही असतील, आमचं काम मात्र या इथे विकास करणं हा आहे, जनतेमध्ये विश्वास निर्माण करणं हा आहे, ते काम या पुढील काळ सुद्धा काम चालू ठेवूच। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 12 मध्ये या इथे आमचे उमेदवार प्रभाकर कांबळे हे या इथे अगदी थोडक्याशा मतांनी त्यांना इथे पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे, परंतु त्या इथे सुद्धा ज्या प्रकारे गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न केला गेला, दुष्प्रचार करायचा प्रयत्न केला गेला, तो या इथे तो बाजूला करण्यात आणि या इथे जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यामध्ये आम्ही त्या इथे अगदी थोडक्यात आम्ही अपयशी ठरलेलो आहोत। परंतु आम्ही त्यांचं कोणत्याही प्रकारे कोणताही किंतु परंतु मनात न ठेवता प्रभाग 12 असेल किंवा इतर कोणतेही प्रभाग असतील त्या इथे आमचं जे विकासाचं काम हे या पनवेल महानगरपालिका, मग तो कामोठा असेल किंवा तळोजा असेल किंवा खारघर असेल किंवा पनवेल असेल किंवा कळंबोली असेल, सर्व ठिकाणी अशाच प्रकारे त्या इथे विकास हा सांगता विकासाची कामं ही आम्ही चालू ठेवणारच आहोत। जनतेच्या आशा आकांक्षा ह्या पूर्ण करून जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या सोबत काम करण्याचं काम हे आम्ही यापुढील काळ सुद्धा चालू ठेवणार।